आहेत आपले होंडा बिग विंग नासिक सेंट्रल, उनके लिए जोरदार तालियां। एंड मैक्स प्ले ऑन हमारे साथ है। अमेजिंग से हे ड्रिंक आहे ज्याचा आस्वाद तुम्ही थोड्या वेळानंतर घेऊ शकतात। एक बार मैक्स के लिए भी जोरदार तालियां। संकल्प लैंडमार्क सुद्धा या आपल्या ऍक्टिव्हिटी सोबत जोडले गेले आहेत। एक बार संकल्प लैंडमार्क के लिए जोरदार तालियां। संकल्प लैंडमार्क मधून शिंदे सर आता सध्या आपल्यात उपस्थित आहेत। मी सरांना रिक्वेस्ट करतो त्यांनी प्लीज स्टेजवर यायचं। सर प्लीज, सर के लिए एक बार जोरदार तालियां। सर या ऍक्टिव्हिटी बद्दल काय बोलावं असं वाटतं? नक्कीच आपलं जे यूथ आहे त्याबद्दल मला फार अभिमान आहे, कारण आज जे रायडर मी बघतोय एवढा समोर अफाट गर्दी आणि 6 वाजेपासून गाड्यांचा आवाज येत होता। आणि जेव्हा आम्ही इगतपुरीमध्ये काम करतो आणि इगतपुरी आणि मुंबई हे कनेक्शन तसं फार मोठं आहे, कारण मुंबईचे बरेचसे रायडर्स, पुण्याचे रायडर्स हे इगतपुरी शिर्डी हे कंटिन्यू ड्राईव्ह करत असतात आणि त्या सुंदर अशा वातावरणामध्ये येण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की तुम्ही पुढे एकदा इगतपुरीमध्ये पण या। इगतपुरी, भावली आणि कळसुबाई अलंग मलंग पुलंग तो एकदम सुंदर असा तुमच्यासाठी खूप योग चांगला राहील। तर तुम्ही या, त्याचं सगळं स्पॉन्सर 93.5 आणि आम्ही सगळं करू अशी मला खात्री आहे। तर विनंती करतो नेक्स्ट संडे सर आता इकडून एक प्रपोजल आलाय, नेक्स्ट संडे क्वेश्चन मार्क चालेल का? 26 जानेवारी 26 जानेवारी असल्यामुळे बघा तुम्हाला सगळ्यांना वेळ अवेलेबल झाला पाहिजे। आम्हाला जमाल काही प्रॉब्लेम नाही, आनंदच राहील त्या गोष्टी करण्यामध्ये। आणि तुम्ही जर आलात तर नक्की मी आणि आमची टीम तुमचं नेहमी स्वागत करेल, एवढं गॅरंटी। क्या बात आहे। तुम्ही सगळेजण एकदा राईडला निघालात की आम्ही सरांसोबत बसून सगळं 26 तारखेचं डिस्कशन करून घेतो। और फिर इस बात के लिए एक बार जोरदार तालियां। फिरण्याचे प्लॅन्स हे असेच झाले पाहिजे, वेळेवर झाले पाहिजे। थँक्यू सो मच सर हमें ज्वाइन करने के लिए। सर के लिए एक बार जोरदार तालियां। 8 आणि 9 फेब्रुवारी 2 दिवस अत्यंत स्पेशल आहेत। दिल्लीमध्ये रायडर्स म्युझिक फेस्टिवल होणार आहे। आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीबद्दलची माहिती असेल आणि संपूर्ण भारतभरातून वेगवेगळे ग्रुप्स जॉईन करता आहेत। अमेझिंग परफॉर्मन्सेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत। बढियाचं फूड आहे आणि हे जे कल्चर आहे या कल्चरला सेलिब्रेट केलं जाणार आहे आणि याच करता आपण या रॅलीमध्ये आजही सहभागी होतो आहोत। पर्पज हाच आहे की प्रत्येक शहरानं एकतर रायडर्स म्युझिक फेस्टिवल बद्दल ऐकावं आणि प्रत्येक शहरामध्ये एक वेगळा आणि अत्यंत महत्त्वाचा सोशल इश्यू घेऊन आपण सगळेजण पुढे येतो आहोत। आपल्या नाशिक शहरामध्ये गाडी चालवणं म्हणजे पार्किंग पासून, अगदी पार्किंग करायची असेल गाडी तरी सुद्धा माणूस स्वतःला पार्किंग समजतो आणि चालवायची असेल मग तर त्याच्यातला राजा महाराजामध्ये परिवर्तित होऊन जातो आणि या गोष्टीचा त्रास हा इतर लोकांना आणि त्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो। आणि एक अत्यंत चुकीचा प्रश्न जो मी धर्मेशजींना परवाच्याला इंटरव्ह्यूच्या दरम्यान विचारला होता, तुम्ही सगळेजण जेव्हा 200-200च्या स्पीडनं गाडी चालवतात तेव्हा किती मजा येत असेल नाही? लय मजा येते। हा प्रश्न चुकीचा याकरता कारण तुम्ही सगळी मंडळी सेफ्टीचा खूप जास्त विचार करत असतात। आता सध्या एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी धर्मेशजींना रिक्वेस्ट करेन तुम्ही आम्हाला जॉईन करावं आणि रोड सेफ्टीचा जो विषय आहे त्याबद्दल सगळ्या रायडर्सच्या वतीने काहीतरी बोलावं। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यार। मी बघितलं धर्मेशजींसाठी ना मुली लपून लपून टाळ्या वाजवतात। एक हे आहे म्हणजे लग्न झालंय मग काय झालं? गुड मॉर्निंग सगळ्यांना। मॉर्निंग ब्रो। रोड सेफ्टी बद्दल तर बऱ्यापैकी आमच्या रायडर्स कम्युनिटीला सगळंच माहिती आणि सगळे बऱ्यापैकी रूल्स फॉलो करतात आणि इवन आता जेवढे पण रायडर्स सोबत जे पिल्लियन मागे बसून आले ते सगळे तरी हेल्मेट मध्ये। आमचे तर सगळे सेफ आहे, पण मी सगळ्यांना एकच म्हणेल की तुमच्या सोबतचे जे इतर लोक आहे जे आपल्या कम्युनिटीमध्ये नाही त्यांना फक्त एवढंच सांगावा की तुम्ही हेल्मेटचा वापर करावा। प्रत्येक रूल्स आणि रेग्युलेशन्स, ट्रॅफिक रूल्स आणि रोड सेफ्टी बद्दल तेवढं शिकवा तुम्ही त्यांना, ते गरजेचं आहे। थँक्यू सो मच धर्मेशजी आम्हाला जॉईन केल्याबद्दल। जोरदार टाळ्या एकदा धर्मेशजींसाठी। और क्या आप शुरुआत करी जाए? कोण कोण? गौरी गौरी। अरे गौरी तुला रुद्रा बोलवतोय। माईक
गौरीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅनेजमेंट स्किल्स हे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात आणि ग्रुप मॅनेज करण्याचं काम जे गौरीजी करतायत इतक्या दिवसांपासून, तुमच्या सगळ्यांपैकी खूप लोकांनी त्यांना त्रास सुद्धा दिलाय. सो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि स्पेशली ज्याला 3-3 फोन करावे लागतात त्यांनी जास्त जोरात टाळ्या वाजवायच्या. आदित्यसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आधी. काय ऍड्रेस काय? मी मागे बोललीच, आपल्याला फक्त बायकिंग ब्रदरहूड प्रमोट करायचंय. दॅट इज द मेन मोटिव्ह. नो मॅटर किती पण कोणासोबत काही इश्यू वगैरे हो ना हो, आपल्याला फक्त बायकिंग ब्रदरहूडच प्रमोट करायचं. त्याच्यामुळे NRC आपण फॉर्म केली. थँक्यू. क्या बात, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या. चला सज्ज होऊयात आता सुरुवात करण्यासाठी, राईड साठी सज्ज होऊयात. निघण्याच्या आधीचा मुहूर्ताचा एक व्हिडिओ करून घेऊयात, ठरवून घेऊयात एकदा काय बोलायचं आहे. छानपैकी आवाज करू, कल्ला करूयात आणि मग सगळेजण स्टार्ट करूयात. कुठे आमचा कॅमेरामन तुला मी दिसतो? हा, चाललाय सगळं व्यवस्थित? सगळं होईल. एकदा हिकून या अंगाने एकदा होऊन जाऊ दे. सगळ्यांचे गोड गोड चेहरे दिसून जाऊ देत. तुम्ही सगळे म्हणजे हँडसम आहे तरच बायकर बनू शकतो असं काही क्रायटेरिया असतो? हा, अच्छा, ओके. मी तेच म्हणणार होतो कारण सगळे हँडसम नाही आहेत. सो स्टार्ट करें. सुपर एच 93.5 रेड FM वर रुद्रा आहे माझं नाव. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी रायडर्स म्युझिक फेस्टिवल होणार आहे आणि त्याकरता नाशिकचे सगळे पॅशनेट बायकर्स आपल्या सोबत आहे. सगळ्यांमध्ये एनर्जी आहे का? हो. सगळे बायकिंग साठी पॅशनेट आहेत का? हो. सगळ्या लोकांचं लग्न झालंय का? करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे का? आणि बाईक वरतीच प्रेम आहे, मुलीवर नाही असं म्हणणाऱ्या मुलांनी शाउट आउट द्यायचं आहे. या सगळ्या मुलांना चिरेल असा महिलांनी शाउट आउट द्यायचा आहे. आवाज नाही आला. FM 93.5 वर आम्ही जेव्हा केव्हा कुठच्याही गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा म्हणतो बजाते रहो. सो ये आगाज है इस खूबसूरत सी एक्टिविटी का. सुपर हिट्स 93.5 रेड FM. बजाते रहो. अरे आवाज नाही आला. 93.5 रेड FM. बजाते रहो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाईक वाल्यांचा जय असो. अरे वा, क्या बात. सो आता गॅदर होऊयात आणि इकडून एक एक करून येऊयात. त्यांना सांगून द्या सर्वांना कसं यायचंय. येस, सगळ्यांना मी परत एकदा सांगतो. धर्मेशजी एकदा फक्त. हा, आणि एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. अच्छा, सगळे जे ग्रुप्स आपल्या सोबत जोडले गेले आहेत, एकदा त्या सगळ्यांसाठी सुद्धा शाउट आउट, त्या सगळ्यांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यात आधी युनायटेड रॉकर्स क्लब आपल्या सोबत आहे. रियुनायटेड टाळ्या वाजवत राहा. हे सगळे आपल्या युनायटेड रॉकर्स क्लब, रियुनायटेड बॅरल बायकर्स क्लब, नाशिक एक्सपल्स टीम, सुपर URC, ग्रिफिन क्रूजर्स, द फायर फीस्ट, द ट्राइब, महालक्ष्मी गराज, RPM 15 चॉक, ब्लू स्ट्रीक्स नाशिक, विंकीज, सोबतच नाशिक SD जावा क्लब, किंग्स ऑफ रोड्स, ट्विन्स ऑफ नाशिक, राईड विथ प्राइड, रिव्हर्स आणि होंडा बिग विंग, जे की आपल्या स्पॉन्सर्स मध्ये पण आहे. सो एक बार जोरदार इन सारे ग्रुप्स के लिए तालियां. आता इथून पुढची रूपरेषा कशी असणार आहे तुम्ही जर एकदा गाईड केलं. बरं, सगळ्यांना पहिले ब्रीफिंग करून देतो. आपल्याला सगळ्यांना ड्युअल लाईनअपने चालायचंय. गाड्यांमध्ये सेफ्टी डिस्टन्स ठेवा. थोडेफार स्पीड ब्रेकर्स वगैरे आणि खड्डे आहे तर त्या हिशोबाने प्रत्येकाने हँड साईन्स द्या. प्रत्येकाला हँड साईन्स माहिती आहे? बरं, एक काम करा, सगळ्यांनी मला स्टॉपचं साईन सांगा. कोणतं आहे? बरं, आणि स्पीड ब्रेकर कोणीतरी हातवर केलं होतं. बरं, हे 2 साईन खूप इम्पॉर्टंट आहे. रस्त्यात तुमच्या गाडीला जर काही झालं, असं वाटतं इंजिन ब्रेकडाऊन झालं किंवा अचानक थांबावं लागेल, तर लाईनअप मधनं स्पीड साईन दाखवून साईडला, स्टॉपिंग साईन दाखवून साईडला निघून जा. म्हणजे लाईनअप डिस्टर्ब नाही होणार आणि पाठीमागं 2 मार्शल्स टेल मार्शल्स राहतील.
जे तुम्हाला हेल्प आउट करतील. हा, आणि लाईनअप मध्ये लीड वरती सर्वात पुढे गौरी आणि तिशा आहे, त्याच्यानंतर अक्षय मावळे आणि सौरभ सिंगे, त्याच्यानंतर मग बाकीचे मार्शल्स राहतील. त्या व्यतिरिक्त लाईन मधनं कोणीच बाहेर निघणार नाही. खूप एखादी इमर्जन्सी असेल असं वाटत असेल तर तुमच्या शेजारी जे पण मार्शल पुढे मागे जात असेल त्यांना इशारा करा आणि त्यांना सांगा तुम्ही. ओके. हा, आणि ओव्हरटेक चुकूनही करू नका. आपण लाईनअप मध्ये चालतोय, डिसिप्लिन मेंटेन ठेवायचंय. आपण रस्त्याला कोणतेही रोड रेस करत नाही तर ओव्हरटेक करू नका आणि अननेसेसरी रेविंग करू नका. आणि हा, काही काही ठिकाणी हॉस्पिटल्स आणि स्कूल्स आहे तर त्या ठिकाणी हॉकिंग करू नका तुम्ही. आता मी तुम्हाला सगळ्यांना रूट सांगतोय. आपण पहिले तो लाईनअप सुरुवात इकडून करणार आहे, म्हणजे सगळ्यांनी गाड्या घेऊन जा आणि मागच्या गेटनी इकडून आणा सगळ्यांनी ड्युअल लाईनअपच्या हिशोबाने. सर्वात पहिले लीड मार्शल्सनी जा, गाड्या घेऊन या तुमच्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला रूट सांगतोय. आपण इकडून पहिले सरळ जाणारे केबीटी सर्कलला. हा, केबीटी सर्कल पासून आपण सरळ गंगापूर रोडने आनंदवली, तिथून बारदान फाटाच्या सिग्नल वरनं आपण लेफ्ट घेणार आहे. तिथून डायरेक्ट आपण सरळ ध्रुवनगर, शिवाजीनगर, अशोकनगर आणि त्याच्यानंतर सुलाचं सर्कल जे त्र्यंबक रोडला आहे. तर त्र्यंबक रोडवरनं आपण परत लेफ्ट घेऊन आपण सरळ सकाळ सर्कल, त्याच्यानंतर ITI, महात्मा नगर, ABBचा सिग्नल आहे जो महात्मा नगरचा सिग्नल पासून आपण सरळ खाली उतरणार आहे कॉलेज रोड जवळ. भोसलाच्या सर्कल पासून आपण कॉलेज रोडचं रूट करणार आहे. कॉलेज रोडच्या रूट नंतर एंड मध्ये कॅनडा